नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जवळपास 106 जणांचं रक्त सांडल्यानंतर शिवरायांच्या महाराष्ट्र ह्या बाळाचा जन्म झाला. हे का झालं असावं किंवा ह्याच्या मागे पार्श्वभूमी कोणती होती, नेमकं काय काय घडलं, 1947 नंतर 1960 पर्यंत काय घडलं आणि 1947च्या आधी 1909 पासून कोणती परिस्थिती होती ती आपण बघणार आहेत. तर तुम्ही हा जो आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बघा, हीच माझी इच्छा आहे, तरच आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील. सर्वप्रथम मी जातो 1908 मध्ये. 1908 मध्ये गेल्यानंतर हा जो तुम्हाला इथे मॅप दिसतोय तो 1909चा आहे. जो मुंबई प्रांताचा 1909चा हा मॅप आहे. मित्रांनो, 1908ला एक साहित्य संमेलन घडलेलं. चिंतामणराव वैद्य हे त्यांच्या भाषणामध्ये बोलतात की एक एकीकरणाचा प्रश्न तो उभा करतात. फक्त चिंतामणराव वैद्यच नाही तर केळकर असतील, विठ्ठल ताम्हणकर असतील, ज्ञानकोशकार केतकर असतील, आचार्य विनोबा भावे, धनंजयराव गाडगीळ, प्रबोधनकार ठाकरे, माडखोलकर, पटवर्धन, शेंडे अशा अनेकांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाची 1910 पासून स्वप्न पाहिली होती. पण तेव्हा एक महत्त्वाची भूमिका ही भारताला स्वातंत्र्य मिळावं ही होती. लोकमान्य टिळकांनी देखील 1915 साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली होती की भाषेनुसार डिव्हिजन व्हावं. आपण थोडं समोर जाऊया. आपण डायरेक्टली 1938 मध्ये जाऊया. रामराव देशमुख हे वऱ्हाड एक विधिमंडळाचे प्रतिनिधी होते. मध्य प्रांत व वऱ्हाड विधिमंडळाचे प्रतिनिधी होते. 1 ऑक्टोबर 1938 साली त्यांनी वऱ्हाडचा वेगळा प्रांत करावा अशी मागणी धरलेली. त्यानंतर मुंबईला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात वऱ्हाडसह महाराष्ट्र प्रांत व्हावा व निजामाचे राज्य खालसा झाल्यास मराठवाडा आणि पोर्तुगीजांची सत्ता संपल्यानंतर गोवा हे दोन्ही प्रांत महाराष्ट्रात सामील करावेत असा ठराव झाला होता. 1939 साली अहमदनगर येथे भरलेले जे मराठी साहित्य संमेलन होतं, इथे असं संबंध झाला ठराव की मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्राचे नाव द्यावे. मग महाराष्ट्र सभा ही निर्माण झाली. मग केदार जे होते, डॉक्टर केदार यांनी महाराष्ट्र एकीकरण परिषद ही भरवली. हा पूर्ण एक संयुक्त महाराष्ट्राची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीच कुठेतरी मराठी भाषकांचं एकीकरण व्हावं हे सगळ्यांना वाटायचं. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला आणि तेव्हा इथे दिसल्याप्रमाणे जे हिरवे पार्ट्स आहेत हे पाकिस्तानाचे 2 भाग आहेत. तेव्हा पाकिस्तान, आजचं जे बांगलादेश आहे ते पाकिस्तान होतं. मग ह्यामध्ये ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान आपण म्हणू, आणि हैदराबाद हे निजामांचं होतं. पण ते पण नंतर काबीज केले आणि तेही भारताचा भाग बनलं. आणि हैदराबादमधून परभणी असेल, औरंगाबाद असेल, तर हे जे जिल्हे होते, उस्मानाबाद, हे 3-4 जिल्हे जे आहेत ते वेगळे झाले. पण आपण थोडं समोर गेल्यानंतर हे जे आहे मुंबई प्रांत म्हणू आपण, हे असा होता. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते 1960ला मिळाले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960ला झाली जवळपास. हे बघा, तुम्हाला इथे हैदराबाद दिसत असेल, इथे मुंबईचा प्रांत दिसत असेल, मध्य प्रदेश. म्हणजे जर विचार केला तर हे सगळं डिव्हिजन आहे. हे सगळं डिव्हिजन आहे पूर्णपणे. हैदराबाद इथे, मध्य प्रदेश इथे, हे सगळं असं डिव्हिजन होतं. हे कच्छ आणि सौराष्ट्र इकडे. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातचा नामोनिशान नव्हता कुठेच. आपण समोर गेल्यानंतर आपल्याला असं कळतं की इथे थोडं आणखीन व्यवस्थित तुम्हाला दिसते. हैदराबाद, मध्य प्रदेश, म्हणजे विदर्भ तेव्हा नव्हता. हे मध्य भारतचा वेगळा प्रदेश, इथे भोपाल होतं, इथे सौराष्ट्र, कच्छ हे वेगळं वेगळं होतं. मग याची निर्मिती कशी झाली, ह्यात कोणते टप्पे आले ते आपण बघणार आहेत. मराठी अस्मिता जगवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. बऱ्याच लोकांनी, जसं प्रबोधनकार ठाकरे असतील, माडखोलकर असतील. माडखोलकरांनी तर एक पाया रचला असं मी म्हणेल. आणि
एक गोष्ट महत्त्वाची आहे की माडखोलकरांनी तरुण भारतमध्ये लिहिलं होतं की जसं आंध्र प्रदेशमध्ये पट्टाभी सीतारामय्या व कर्नाटकचे रंगराव दिवाकर यांनी आपल्या प्रांताच्या निर्मितीसाठी जसं झटत होते, तसं शंकरराव देव महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत झगडत नव्हते. मग शंकरराव देव असतील, काकासाहेब गाडगीळ असतील, बाळासाहेब खेर असतील, ह्या नेत्यांना एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्या इतके त्या प्रश्नाचे अगत्य वाटत नाही काय, हा प्रश्न माडखोलकरांनी त्यांना विचारला. आणि ह्या निमित्ताने एक एकीकरणाचा प्रश्न 1948 पासून 1953 पर्यंत स्ट्रॉंग बनला. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, बेळगावचं साहित्य संमेलन जे 1946ला झालेलं, आणि त्या संमेलनाच्या वेळेस देखील माडखोलकर ह्यांनी देखील बरेच प्रश्न उभे केले होते एकीकरणाच्या बाबतीत. मग संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि त्यानंतर त्या समितीचे जे होते केशवराव जेधे, नवरे, पोद्दार, शंकरराव देव, माडखोलकर ह्यांनी एक व्यवस्थितपणे संयुक्त महाराष्ट्र समितीची कामे केली. ही समिती 1946ला स्थापन झालेली. संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापित झाली पुण्याच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 28 जुलै 1946ला. बऱ्याच गोष्टी झाल्या. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत देश स्वातंत्र्य झाला, पण भारताचे पार्ट्स बनावेत भाषेच्या आधारे. तर मग ही मागणी पूर्ण देशातून होत होती. त्यामुळं एक आपले जे घटना समितीचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, यांना भाषावर प्रांतरचनेचं महत्त्व पटलेलं. तेव्हा त्यांनी 17 जून 1948ला S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली दार कमिशनची स्थापना केली. आणि मग दार कमिशनने आपलं काम चालू केलं. एक 20 प्रश्नांची जी प्रश्नावली होती ती महाराष्ट्रातील नेत्यांना सादर केलेली. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, 10 डिसेंबर 1948ला दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि ह्या अहवालात असं म्हटलं की भाषिक राज्ये निर्माण करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही आणि जर तुम्ही भाषावार प्रांतरचना केली तर भारताच्या ऐक्यास व एकात्मतेस मारक ठरेल. दार कमिशनच्या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि महाराष्ट्रामध्ये पण जे आहे प्रक्षोभ निर्माण झाला बऱ्यापैकी. आणि नेहरूंना पण कळलं की मराठी भाषिकांच्या असंतोषाची जाणीव ही त्यांना नेहरूंना झाली. थोडं समोर आल्यानंतर आपल्याला असं कळतं की JVP समिती स्थापित झाली. तेव्हाच डिसेंबर 1948लाच JVP मीन्स जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पटाभी सीतारामय्या. आणि ह्या समितीने देखील म्हटलं की भाषावर प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य, पण ही योग्य वेळ नाही आणि योग्य वेळ आली तर मग आंध्र प्रांत बनवला जाईल. पण महाराष्ट्रात असं काही सांगितलं नाही आहे. महाराष्ट्राबद्दल एक गोष्ट सांगितलेली, त्यात मुंबईचा समावेश नसेल हे स्पष्टपणे सांगितलेलं. ह्या गोष्टी झाल्या. आणि आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा तेव्हा ठराव मांडलेला आणि 50 विरुद्ध 35 मतांनी तो ठराव मंजूर झालेला. आणि लोकांची इच्छा आहे असं कळलं, मुंबई महाराष्ट्रातच असावी हे कळलं. म्हणजे केंद्र वर्सेस मुंबई प्रांत ही असं एक रंगत तेव्हा जमलेली. हे खूप महत्त्वाचं आहे. 1953ला त्यानंतर आपण थोडं समोर गेलं तर 1953ला आपल्याला असं कळेल की आंध्र प्रदेश राज्य निर्माण झालेलं आणि त्यामुळं मराठी भाषिकांना पण एक आशा वाटू लागली. मग काय झालं, राज्य पुनर्रचना आयोग निर्माण झाला, ज्याचे अध्यक्ष होते S. फाजल अली. 29 डिसेंबर 1953ची गोष्ट आहे. आणि मग ह्यांनी जवळपास बराच वेळ घेतला आणि ह्यांनी काही शिफारसी केल्या की विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे आणि दुसरी गोष्ट गुजरात मराठवाड्यासह मुंबईचे द्विभाषिक राज्य व्हावे. हा अहवाल म्हणजे मराठी भाषिकांच्या मागण्यांकडे केलेले पूर्ण दुर्लक्ष होतं आणि तो अवमान होता महाराष्ट्राचा. त्यामुळं महाराष्ट्रभर या निर्णयाला तीव्र विरोध झाला. थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला त्रिराज्याचा प्रस्ताव आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये असं ठरलं की संपूर्ण गुजराती भाषिकांचं एक राज्य असावं आणि मुंबई शहर आणि उपनगर यांचं 160 स्क्वेअर किलोमीटरचं एक स्वतंत्र राज्य असावं आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र असावं.
आणि हा पण प्रस्ताव महाराष्ट्राच्या जनतेने साफ नाकारला. आणि एवढंच नव्हे तर 14 नोव्हेंबरला एक कृती समिती स्थापन झाली. वातावरण तापू लागले तेव्हा. आणि त्यानंतर एक सभा झाली जी झाली 20 नोव्हेंबर 1955ला. ही सभा म्हणजे एक वातावरण तापण्याचं एक प्रमुख कारण मी म्हणेल. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मोरारजी देसाई आधी तर सखा पाटील बोलले त्या सभेमध्ये. सखा पाटील जे बोलले होते त्यांचे शब्द तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही असं सखा पाटील बोललेले. आणि एवढं ऐकूनही लोक तिथले शांत होते. मग मोरारजी देसाई आलेले. मोरारजी देसाईंना वाटलं की सभा सपोर्टिव्ह आहे ह्या वाक्यातून. मोरारजी देसाई म्हटले, काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही. एवढंच नाही, ते म्हटले आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं ते बोलले. आणि तेव्हा जनतेचा संताप उफाळून आला. सभेतून स्टेजवर दगडफेक सुरू झाली. सभा उधळली गेली. आणि तुम्हाला नंतर सांगतो मित्रांनो, ह्यामध्ये काय झालं. जवळपास 15 लोक त्यानंतर 21 नोव्हेंबर 1955ला एक ओव्हल मैदानाकडे लोक जाऊ लागले. आणि तेव्हा एक पोलीस बंदोबस्त भरपूर होता. मोरारजी देसाई जमावबंदीचा आदेश जारी केलेला आणि त्यामध्ये 300 लोक, 15 आंदोलक मरण पावले. 300 लोक जखमी झाले, 15 लोक मरण पावले, हुतात्मा झाले. 400 लोकांना अटक झाली. विधानसभेतलं कामकाज संपून एसएम जोशी, नौशर भरूचा, अमोल देसाई आंदोलकाच्या ठिकाणी आले, चौपाटीवर एकत्र झाले. त्याच दिवशी 100 काँग्रेस आमदारांनी राजीनामा देण्याचं देखील ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्रिराज्याचा प्रस्ताव मंजूर न होताच विधानसभा तहकूब झाली आणि आंदोलन राज्यभर पसरलं. त्यानंतर एक गोष्ट खूप महत्त्वाची घडली, ती म्हणजे पंडित नेहरूंचा निर्णय, जो की 16 जानेवारी 1956ला आलेला. त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या घोषित केल्या. ते म्हणजे मुंबई शहर केंद्रशासित राहील. ही गोष्ट जेव्हा लोकांना कळाली तेव्हा मराठी भाषिक समाधानी बिलकुलच नव्हते. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे नेहरूंनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळं मुंबई पेटून उठली. पण पोलिसांनी तेवढीच कठोर भूमिका घेतली. पुढील 2-3 दिवस आंदोलकांवरती गोळीबार सुरू राहिला. 91 लोक मृत्युमुखी पडले. आणि लालजी पेंडसे म्हणतात की हे नरमेध यज्ञ होता. मोरारजी देसाईंच्या बोलण्यावरून हा गोळीबार झालेला. ही लोकशाही विरोधी कृती होती. तुम्हाला सांगतो, भारताचे अर्थमंत्री CD देशमुख, चिंतामणराव देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला. जवळपास 106 जण हुतात्मा आतापर्यंत झालेले. आणि हुतात्मा स्मारक जे आहे ते मुंबईत फ्लोरो फाउंटन जवळ देखील आता उभारलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956ला झाली. शंकरराव देव जे होते त्यांनी एक महाराष्ट्र ऐक्यकरण परिषद बरखास्त केलेली. आणि त्यानंतर एक मराठी वृत्तपत्रे आणि एक शाहिरांची कामगिरी देखील खूप जास्त इथे महत्त्वाची ठरते. त्यापैकी अत्रे असतील, कोठारी असतील, ठाकरे असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, शेख असतील, ह्यांनी भरपूर मेहनत केली मित्रांनो. जर आपण समोर गेलं, आंबेडकरांना देखील, डॉक्टर आंबेडकरांना 1948 साली दार समितीला सांगितलेलं की मुंबई हा एक महाराष्ट्राचा एक भाग आहे, तर महाराष्ट्राच प्रांताचा तो भाग आहे, तर ते संयुक्त महाराष्ट्रातच केला जावा समावेश मुंबईचा, असं होतं. पण एक गोष्ट कळते की आंबेडकरांना फार उत्सुकता नव्हती भाषावर प्रांत रचना करण्याची. हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण समोर गेलं तर ही संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. आणि ह्यामध्ये मित्रांनो साम्यवादी, समाजवादी, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण गट, मजदूर किसान
पक्ष असेल, भारतीय जनसंघ असेल, शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, हिंदू महासभा, जन काँग्रेस, अपक्ष अशा 11 बिगर काँग्रेस पक्ष सामील झालेले ह्या महाराष्ट्र समिती, संयुक्त महाराष्ट्र समितीची जी स्थापना होती त्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं की 1957ची एक निवडणूक खूप जास्त महत्त्वाची ठरते. ती म्हणजे लोकांना कळालं, काँग्रेसला अक्कल आली की अल्पमतात, यशवंतराव चव्हाण देखील अल्पमतांनी निवडून आलेले. मुंबई महानगरपालिकेत 71 जागा समितीने जिंकल्या होत्या आणि MV दोंदे हे महापौर झालेले. आणि तरीही काँग्रेसवाल्यांनी आज सांगितलं की भाषिक भावनावाद झालाय. तुम्हाला मी थोडं समोर घेऊन जातो. ही घटना आहे 30 नोव्हेंबर 1957ची. शिवछत्रपतींच्या पुतळ्यांचं अनावरण होणार होतं प्रतापगडावरती. आणि तेव्हा देखील आचार्य अत्रे असतील, VN पाठक असतील, जयवंतराव टिळक, SM जोशी, नाग गोरे ह्यांनी काळे झेंडे दाखवून नेहरूंच्या विरोधात तीव्र निदर्शने केलेली. बिचारे नेहरू खाली मान घालून परतलेले. 1958 गेलं, 1959 गेलं. एक मोरारजी विरोधात आदिवासींचा मोर्चा पण निघालेला 1959ला. करबंदी चळवळ देखील सुरू झालेली मध्ये. 1960ला महाराष्ट्र निर्मितीच्या हालचाली झाल्या आणि मुंबई पुनर्रचना कायदा 1960चा निर्माण झाला. पण ह्यामध्ये पण मित्रांनो जवळपास काय झालं बघा, महाराष्ट्राला मुंबई मिळाली खरे, पण जवळपास 20 खेडी गुजरातला देण्याचं ठरलं. त्यामध्ये जवळपास प्रत्येकी 50 कोटी हे महाराष्ट्र गुजरातला तूट भरून काढण्यासाठी देण्यात यावेत हे ठरलं. आजही जवळपास काही गोष्टींचं निकाल लागले नाही. बेळगाव आजही मिळालेलं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि महाराष्ट्र स्वातंत्र्य झालेलं. बऱ्याच जणांचं बलिदान गेलं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा 4 मुख्य भाग होते, 26 जिल्हे होते महाराष्ट्रात. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झालेले. आजही महाराष्ट्राच्या सीमेबद्दल वाद आहेत आणि हे वाद कधी सुटतील माहीत नाही. महाराष्ट्राच्या काही वीरांनी रक्त सांडून महाराष्ट्राला स्वातंत्र्य केले. ह्या महाराष्ट्राचा, ह्या मराठी अस्मितेचा आपल्याला नेहमी अभिमान असावा. आज महाराष्ट्र भारत देशात नेहमी पहिल्या 3 मध्ये असतं, सगळ्या बाबतीत असतं आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, माझं काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये लिहा की सर तुमचं हे चुकलं, तुमचं हे चुकलं, हे चुकलं. तर मी ते पण मान्य करायला तयार आहे. काही गोष्टी चुकतात, पण ह्या गोष्टी ज्या आहेत सर्व गोष्टी तुमच्या पुस्तकामध्येच दिलेल्या आहेत. 11वीच्या जर पेज नंबर सांगितलं 102, 103, 100, 99 महाराष्ट्र शासनाचं हे पुस्तक आहे अधिकृत, 11वीचं जुनं पुस्तक. ह्याच वर्षी सिलेबस चेंज झाला, वेगळं पुस्तक आलं 11वीला. हे जुनं पुस्तक आहे 11वीचं. हे सगळे ज्या गोष्टी बोललोय मी हे महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकात लिहिल्यात. एकही वर्ड मी वेगळा नाही बोललोय. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही शेअर करा, तुम्ही लाईक करा. काही चुका झाल्या असतील माफ करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.